नमस्कार. विनावडमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. उन्हाळ्यामध्ये ना तोंडाला चव नसते, त्यावेळी काही खावंसं वाटत नाही, तर आपण ही तोंडी लावण्यासाठी ना ही जवसाची, कारळाची अशी ही मिक्स चटणी बनवणार आहोत. तर ना मी त्याच्यासाठी आता एक पॅन ठेवलेला आहे. पॅन चांगलं गरम झालेलं आहे आणि गॅस आपण ना मंद आचेवरतीच ठेवलेला आहे. आणि आता मी इथे ना माझ्या छोट्या छोट्या वाट्या आहेत, त्या वाटीने ना मी इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि गॅसची आज कमीच आहे आणि कमी आचेवरतीच आपल्याला हे शेंगदाणे सतत हलवत छान असे हे भाजून घ्यायचे आहेत. सर्व साहित्य असं आपण ना खरपूस आणि छान खमंग भाजून घ्यायचं आहे, ज्याच्यामुळे आपल्या चटणीला पण ना टेस्ट छान येते. त्याच्यानंतर मी आता ही एक छोटी वाटी ना हे जवस घेतलेले आहेत. जवस ही छान भाजून घ्यायचे आहेत. जवस पटकन भाजले जातात. हे पहा, असे भाजत आले ना असे तडतड उडतात. मग असं आपण ह्या स्टेजला ना फक्त अर्धा ते 1 सेकंदासाठी छान असे हे मिक्स करून घ्यायचे आहेत अजून भाजून. तुम्ही पाहू शकता पहिल्यांदा कलर त्याचा कसा होता, थोडासा लाईट, आता डार्क कलर झालेला आहे. असे हे छान आपल्याला तडतड उडेपर्यंत जवसही भाजून घ्यायचे आहेत. आणि उन्हाळ्यामध्ये ना छान जेव्हा तोंडाला चव नसते तेव्हा अशा प्रकारच्या चटण्या बनवून ठेवल्या ना खूप छान तोंडी लावणीचा प्रकार तयार होतो. आता ही जवस पण मी भाजून घेतलेले आहेत आणि हे त्याच्यानंतर मी हे 2 चमचे कारळं घेतलेले आहेत. तुमच्याकडे नसतील, नाही घेतलं तरीही चालेल, पण जास्त कोण आपण कारळं खात नाही किंवा कारळाची चटणीही करत नाही, तर त्यावेळी असे आपण हे कारळं असं छान भाजून हे चटणी टाकले ना तर कारळं खातो आपण. मग त्याच्यामुळे मी ना ही कारळे पण छान भाजून घेतलेले आहेत. काही काही जण भाजीमध्ये सुद्धा वाटून टाकतात. मोस्टली वांग्याच्या भाजीमध्ये कारळाची भाजी खूप छान लागते कारळं टाकून केलेली. आणि त्याच्यानंतर मी हे 2 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत. तेही आपल्याला छान असे हे खरपूस कमी आचेवरतीच भाजून घ्यायचे आहेत. हे पहा, तुम्ही पाहू शकता याचा कलर पहिल्यांदा असा सगळा पूर्ण पांढरा होत, आता छान सोनेरी कलर आलेला आहे आपल्या तिळालाही. आता त्याच्यानंतर मी एक छोटी वाटी खोबरं किसून घेतलेले, तुम्ही तुकडेही घेतले तरीही चालेल. सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. खूपच जास्त करपेल ना म्हणून मी गॅस बंद केलेला. आता त्याच्यानंतर गॅस चालू केलेला आहे. आपली कढई छान तापलेली आहे आणि ते जास्त भाजू नये म्हणून मी म्हणजेच आपले पदार्थ करपू नयेत म्हणून कमी किंवा चालू बंद करून मी हे पदार्थ आपण छान भाजून घेतो आहोत. खोबरं पटकन भाजलं जातं आणि ते खिसलेलं आहे, त्याच्यामुळे मी अगोदर गॅस बंद केलेला तीळ काढतानाच आणि त्याच्यानंतर गॅस चालू करून ना मी आता हे खोबरं भाजून घेते आहे. हे पहा, अगदी 1 ते 2 सेकंदामध्येच याला छान कलर येतो. याला कढई छान तापलेली असल्यामुळे. आणि आपलं हे खोबरं पण आणि लसूण पण छान असं हे खरपूस खमंग असं हे भाजून झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर कढीपत्ता आपण भाज्यामध्येही टाकतो, त्यावेळी खाल्ला जात नाही जास्त करून. लहान मुलांना वगैरे आवडत नाही. आपल्या केसांसाठी, आरोग्यासाठी खूप छान आहे, तर त्याच्यासाठी मी ही छोटी वाटी कढीपत्ता घेतलेला आहे आणि 1 ते 1.5 चमचा हे जिरं घेतलेलं आहे. तेही याच्यातच आपण छान असं हे भाजून घ्यायचं आहे. आणि कढीपत्ताही छान आपल्याला ना कुरकुरीत होईपर्यंत छान असा हा खमंग भाजून घ्यायचा आहे. मी तो कढीपत्ता धुवून सुकवून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर हा भाजून घेते आहे. आणि मी आता गॅस बंद केलेला आहे आणि त्याच्यावरच हे सतत मिक्स करून घेते आहे, जेणेकरून ते जास्तीचं भाजलं जाऊ नये. आता हे सर्व साहित्य एका प्लेटमध्ये काढून घेतलेले, थंड करून घेतलेले. कढीपत्ता तुम्ही पाहू शकता हाताने असा छान चुरला जातो आहे, इतपत छान असा हा चुरचुरीत भाजून घेतलेला आहे. आणि आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी, त्याच्यामध्ये मी आता हे जवस, कारळं, तीळ, खोबरं, लसूण आणि आता हे कढीपत्ता आणि जिरं ते पण टाकून घेते आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये चवीनुसार चटणी आहे, ती तिखट नाही चटणी आहे, त्याच्यामध्ये काहीच नाही टाकलेलं, फक्त सुक्या मिरच्यांची आपण चटणी बनवतो ना ती, आणि चवीनुसार मीठ. आणि हे मिक्सरला आपण ना चालू बंद करत मिक्सर फिरवून घ्यायचं आहे आणि आपली ही खमंग अशी ही मिक्स चटणी तयार झालेली आहे. खूप छान टेस्ट लागते याची, आमच्याकडे सर्वांना आवडते. तुम्हीही या उन्हाळ्यामध्ये अशी ही चटणी करून बघा आणि कशी झाली आहे ते पण कमेंट करून सांगा. आणि तुम्ही आपल्या चॅनलवर अजून नवीन असाल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशाच छान छान साध्या सोप्या रेसिपी आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. फक्तच तुमच्याकडे कारळं नसेल, नाही घातलं तरीही चालेल, फक्त जवसाची चटणी बनवली तरी छान लागते. खूप छान टेस्ट येते या चटणीची. तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.